हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज तुमच्याबरोबर अशी एक ब्रेकफास्टची रेसिपी करते ना, ती आपल्या महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये रोजच केली ना तरी कोणाला कंटाळा येणार नाही आणि खायला पण कंटाळा येणार नाही. तर आज आपण बघणार आहोत कांदे पोहेची रेसिपी. कांदे पोहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्यांच्या पद्धतीने बऱ्याच वेळेस केले जातात. पोहे मात्र सेम असतात, फक्त त्याला नावं मात्र वेगवेगळी असतात. तर इथे मी सर्वात आधी पोहे धुवून घेतलेले आहेत आणि ते थोडेसे पाण्यामध्ये मुरत ठेवलेले आहेत. इथे मी छान आता फोडणी देण्यासाठी राई, त्याचबरोबर 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये भरपूर कांदा, आणि कांदा नसेल ना तर मजा येत नाही पोह्याला, तर भरपूर असा कांदा टाकायचा. कांदा पोह्यांमध्ये मिरची आणि कढीपत्ता ॲड केला आहे. आता याच्यामध्ये मी हिंग ॲड केलेला आहे. आता याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर एवढंच आपल्याला ॲड करायचं आहे. आणि मी याच्यामध्ये दाणे किंवा बटाटे हे ॲड करणार नाही आहे. आता आपण जे भिजवून ठेवलेले पोहे होते ते याच्यामध्ये मस्तपैकी ॲड करायचे, छान मिक्स करून घ्यायचे आणि याच्यावरनं थोडासा पाण्याचा हफका मारायचा, म्हणजे पोहे अगदी सॉफ्ट असे होतात, खाताना कुठेही कडक लागत नाही. याला वाफ काढून झाली की आपले पोहे तयार झालेले आहेत. कोथिंबीर आणि भरपूर असा खवलेला नारळ जर वरून घातला की आपले पोहे खाताना जी मजा येते ना, त्याचा आनंद खरंच खूप वेगळा असतो. याच्यावरती बऱ्याच ठिकाणी शेव पण भुरभुरतात आणि त्याची पण टेस्ट खूप छान येते, पण आमच्याकडे खोबरं टाकलं जातं. आणि इथे बाजूला ही जी लिंबाची फोड आहे ना, ती तर पाहिजे पोह्यांबरोबर. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या घरामध्ये पण कांदे पोहे किती वेळा केले जातात मला नक्की कमेंट करून सांगा. चला, उद्या एका छानशा मिनी ब्लॉगमध्ये भेटते. आजचा मिनी ब्लॉग इथे सेंड करते. सर्वांना बाय बाय अँड टेक केअर.